16,108 बायका नावाला जायचा पण प्रेमानं काना जुळ्या राजाला लावायचा. मोबाईलने सत्यानाश तिथला करेल युवराज बाबाजी इथला सत्यानाश कर टाकायची या मोबाईलने. हिशोबना बाहेर एक ठिकाणी मी 5 वाजता पोहोचलो. बॅग ती तो भाऊ मनकडे होणार म्हणे महाराज म्हणता काय आपल्याकडे जेवण शिकवतं चांगली गोष्ट शिकवून गरज बॅग शे म्हणीकडे पण म्हणे महाराज बायको बदली डोकू काढशो म्हणे. म्हणतं दादा काय सांगतो तू म्हणे बायकोची डोकू काढे म्हणतं घर परत त्यामुळे रे दादा तुले तर तो वाटला म्हणते काय समजणार म्हणून एवढं बरं आहे आपण तुळा मोठ्या बाया असतो म्हणता असे नाही सांगणं गेली होऊन मला हाऊ घर करा तांबडो से आओ जो देखो दुखिया सुखिया कोई नहीं भैया. समोरासमोर तरी होतात त्या दोन्ही नवरा बायको हसत राहत नाही समोरला घर रोज लढा करत राहत. ज्या घरमा रोज तांबडो होईल तो म्हणे समोरला बायको सांगितलं कसं वागस होईल या बायको बी नाव बी हशीच रास म्हणे म्हणी बायको मन सारखं वागस तरी दिनभर मा 3 दाव लढा करत म्हणे. ज्या नवरा बायको अशा त्याच म्हणतो नवराला बोलायली ना म्हणे भाऊ दादा आता काय तू बायको सांगे असं कसं वागायचं रे भाऊ बायको तुम्ही बी हसत राहतो तू बी हसतच राहतो कसं काय वागायचं म्हणे बायकोने सांगितलं. मी कितलं बी बारी वागस तरी मन बायको दिनभर मा 3 दाव दांगडो घालत म्हणे. तो म्हणे दादा तू घरमा जो दांगडो तो म्हणा घरमा विषय म्हणे फक्त मी जगाने पद्धत बदलाय टाकायची म्हणे कस काय तू ना घरमा जो दांगडो असतो मन घरमा दिवस पण मी जगाने पद्धत अशी बदलाय टाकायची म्हणे कसं आमनं जर नवरा बायकोना दांगडो होईना मन बायको रांता रांता लाटणं उडी फेकत लागी घेते ती असंच नाही लागणं ती मी असंच नाही पण दांगडो ती म्हणावी घरमाशी म्हणतच करा असं निर्णय फरक इथला प्रत्येक संध्याकाळी खिचडी करता कांदा टमाटा कापी दिरायला फरक इथला बाकीना दरवाजाला कापत सापडतात नाही एखादा ना दरवाजा उघडा राहायचा म्हणजे साप दिला पण परिस्थिती म्हणजे तो मला सांगायचा म्हणजे महाराज म्हणतं का बायको बाहेर डोकं काढलं म्हणे पाहुणा देखत नाही पै देखत नाही कोणा बी सगळं काय बी बोलत वरती डोकं लावस म्हणे. म्हणतात दादा ऐकून घर म्हणे प्रत्येक माशावा अनुभव नाही हो म्हणे बरती येडीशे म्हणे माझी आता जेवण करी कीर्तनले जाणवतो तिथला टाइम त्यांना हा महाग आले ना म्हणे म्हणता हा हो देतो शिरगो देतो वय इथला दिन नाही का थोडा देण्यात काढले नेम काय मी जेवणले बस मग ती बहिणी ताट ठेव मी पहिल्याच घास उचला तो बघ डायरेक्ट ताटवरती जेवता जेवता उठणार पहित जिनावर लागसा दाबावर बंद यान पहिलेच सांगेल यान बाई येडीशे त्याला राहू दिन माल कुठे टाकेल म्हणलं मी बी जिनावर लागसा दाबावर त्याने माल देतो म्हणे का महाराज तुम्ही कापू ना म्हणतो तू पैऊ ना मी पैऊ नाही हो महाराज खाले रेजना प्रॉब्लेम आहे म्हणे वरून तू हो आप्पा मी खाता खाता पैनवणार मग खाले सांगेल या मोबाईलने काय काय सत्यानाश करेल शतच आई जर सांगा ना म्हणा ना तरी आपले एक कीर्तन जात आणि मी तर जेव्हा छान आहे ना मला एक पॉईंट दिला ना तेव्हा 2 तास बोलत नाही. मोबाईलने कितला सत्यानाश करेल सांगता तुम्ही इथला लोक येणावे जायचे मोबाईलला पाहिजे म्हणजे मोबाईलला जाऊ द्यावं मोबाईलमुळे इतका दूर येत ना लोक एकच घर मापटा सांग बसला आता म्हणजे त्यांना मोबाईलमध्ये होतो बिजी नवरा बायको सुद्धा येणार सांगे बोलतात नाही 2-2 तास इथला येणावे जायचे त्या मोबाईलला सांग इथला येडा एक मोबाईल चालवता व्हॉट्सअप चालवता दुसरा घर मागूशी घ्या म्हणत नाही कोणा घर मागूशी घ्या घर मागूशी घ्या खुर्चीवर बसली ना ती बहीण बी सिरियल का माहिती येडी होती तिला असं वाटलं मला कोणा टीव्हीची आठी दिला हाय बहीण टीव्ही दका मा येडी आव मोबाईल मा येडा ती बहिणीची आठी दिनी कप बरी ती देना टीपायवर याने टीपायवर ना कप पुसला पेवण टाइमले वर ध्यान घे वो बापरे पीयूटी दुसरा करण्याशी रे हाव घर माहिन पैरांता घर माहिनी गस म्हणे नाही ते मालक जरून लेरण तुमचा टाकील का करून तास हाव घर ना बाहेर निघिरा ना घर ना करा मला घर मागूशी राहा यांच्या आधी मदळ पा तेव्हा काय बरं करणार नाही पण घर ना मला बी फेसबुक चालाय राहायचं याने निघता त्या घुसता निघणार मी ते कर
हा तो निघणारली चालला मी का तुम ना कर मागू शिवून म्हणजे या बी सुधरी नाही राहिला तो कोणा कर मागू शिवा कितला येडापणा शिवाय जाईल करे पुरा येडापणा करता त्यांची मोबाईल ते मोबाईलला गणतलीच तशाच आहे हो पण तो मोबाईल होतात मोबाईलचे म्हणजे फायदा विषय पण नुकसान कितलं आहे आपण सांगू का या मोबाईल जेव्हा पाहिजे घटस्फोटाला फार का जास्त होईल काय मत आहे तुम्ही बरोबर आहे ना मोबाईल जेव्हा पाहिजे फार का जास्त वाटणार बाबा मोबाईल होता नाही ना तो पुरी कितला बी सासर वाचतोय ना सासर मा ते त्या कार्डा लिखेत पत्रा कार्ड लिखेत आणि कार्डामा सांगेत आई बाबा तुमच्या जावईनं माझ्यासोबत भांडण केलं तुम्ही काही करा मला घ्यायला येऊन जा मग ते पत्र 3 दिन में पोचे कार्ड ते कार्ड 3 दिन में पोचे माय बाप वाचे त्या माय बाप तो दुसरं कार्ड लिखेत सांगेत बाई ना का शेती ना कामे चालू शे बडा शेती ना कामे आवराना कामे तुम बापले 8 दिन में 8 दिन आई कार्ड जमाना 3 दिन ते कार्ड येवाना 3 दिन शेती ना कामे आवराना 6-7 दिन 8 दिन 15 दिन कुछ जाय मग 15 दिन नंतर बाप पोरले देवा जाय मन जवायला नांडेरनं भांडण होईल शे वा बाप पोरले लेवा जाय पिशवी टिका पोर पाणीला 1 ग्लास भरेशने पाणी सांगितलं आता एवढी डबी पिलं ये पप्पा तुम ना जवाय काय मला कान माना बनाई ना कारण 15 दिन वातावरण क्लिअर होई जाय या मोबाईलच कितला सत्यानाश करा जागावर पोरीसले बोलणार का पोरी लगेच पप्पा हे मला गाण शिव्या देतात अंगुजी वय घ्या त्यांना पुरे गाण शिव्या किती देतात मूर्ख नालाय कितलं माहिती बई ग मला डायरेक्ट मूर्ख म्हणले ते ओ काकू ओ बहीण तुला मूर्ख म्हणा लाज वाटायची तून मायले येतात तून बाबतीत 33 पिढी ना उद्धार करताय तुम्हीच तर मूर्ख म्हणा मग त्या करीत तयार होईल भांडत सोडली आणि या पुरीला संसार सत्यानाश करा जास्त काही पुरीच नाही मायाच मिसकऱ्याची काही लोक जडच म्हणा पण तुमले पहिले सांगा आपले काही घेणं देणं नाही आपलं जे करत ते सांगेल मोबाईल अगोदर मोबाईल नव्हते म्हणून माहितीचा निरोप सांगायला माणसेच आहेत बरोबर आहे ना काकाश्री मौतना निरोप सांगायला माणसेच आहेत पण मौतना निरोप सांगायला माणसेच आहेत पण तो निरोप सांगणारा हुशार लोकांना दान न पडे हुशार असले दान न पडे बाकी राहुल गेल वावरले नाही सांगणं पडे कारण मनात बाबा म्हणा आजी मरणी मन चुलत काकाल म्हणे अण्णा जाय रे म्हणे दाखले पोरलेले ये म्हणे सब बाईले पण दे पोरले जास्त घाबरवलं नको बरं बाप माय मरी घ्या असं सांगशील ना तिनं माय मागे जीव होता बरं पोरले जर काही जाईल चक्करीन पड जाईल ती पोर काहीतरी हातात करली त्रास वाढी जाईल मग व्यवस्थित समजायला सांगू मन चुलता 150 होता म्हणतात मी बरोबर करलीस मला कशी कळणार बाकीना 150 कसं ऐकत काही नाही पण छान सांगतो काय म्हणजे आगावर राहतात एक बाईने सासू मर जायला होते तुला सासू कलाव म्हणे आत्या म्हणे काय होईल म्हणे मला पुरणने पैसे काढल्या ना तर बहीण काय नाही म्हणे पुरण पैसे होते रास म्हणे कसं आत्या उडीनं दाशी जात टाकू म्हणजे तुम्ही जागे शकता व्हायचे बरं अंदाजे जात टाकू म्हणे गुळणी पुरी बनवली नाही गुळ टाकू साखर नाही साखर टाक देऊ इथला मीठले इथला पीठले इथलं मीठ लागस इतकं पाणी टाकीश ना असं पीठ मळी घेऊ कसं उचला ना काय पट सांगते ना तिथला मग आत्या सांगितलं तिथे पुरण असा लोळ्या बघ आत्या मला कसं सांगू बाकीनं पुढे ना बडं माहिती ती तुला सासू होती निघ तीन घर तो पाणी आई बहिणी पायटा मग पुरण बी बनायली ना पीठ बी मळली ना पुऱ्या टाकाल पट्टी पुढलं आई केलं ना त्यांना पुरण मध ना भरा टाका वरतही भरा पायटे निलट केलं होते 3 वाजायला गुण राहतात पट्टी संध्याकाळी पुरण कोठे बरोबर आई जायचं नाही बाकी 150 ना राहतील आयात नाही बाया तेवढं बरं आहे तुम्हीकडे देत तशा बाया कारण मी बुक्या जेवण बी राहिलं म्हणून मन काका झाड मन काका त्या मन आजोबासले सांगे म्हातारा मला कशी काढा मी बरोबर करली सु मन काका घ्या मन आत्यान देतो आता बाईन जात ना स्वभावराच मायरनं कुत्र जरी दिखलं तरी बाईला आनंद बस का नाही अवधी सबका चुलच होता कमी आनंद वाटेल का मन काका देख मन आता म्हणे काय रे पता म्हणता अण्णा काय नाही बहीण म्हणे खेत बैलेल्यावर जायला तू म्हणे आणि खेत बैलेल्यावर जायला ना असं म्हणाल मन आत्याने लगेच स्वयंपाक लागली ना मस्त पिठलं पोया खिचडी तर पहिला पाऊशा खिचडी उन्या
खिचडीचं जेवण बनायली ना मग काका जेवाडती ना मग काका जेवण करली ना बाहेर घेऊन जाळं तर जाळता खाट टाकली ना झोपली ना ही जाय कसा करता होता आणि मस्त खिचडी दाबी खायली ना झोपली ना जाळता 4:45 उठणं म्हणे सगुबाईची आठी दे म्हणे मग आत्याची आठी दिली यांची आठी म्हणे सगुबाई गरमा शर्ट टाकेल ते आता दिले म्हणे आम्हा शर्ट टाकली ना मग सांगत म्हणे सगुबाई तयारी कर म्हणे का बरं भाऊ म्हणे कापूर जात राहिली म्हणे कवय सांगा ना हो बाणर सुरू होता कय उलगेल बावर झोप गेली ना तू बाणर सुरू होत नाही मुख लागले सुधरत नाही कवय काय करू असं मळकीचा निरोप सांगायला सुद्धा हुशारच माणूस पाहिजे आणि जाणारे होते माझे भगवंत देवाला सांगितलं कन्हैया धर्मराजाने सांगितलं कन्हैया अरे हमें इतनी ताकत नहीं कि हम जाके सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया कन्हैया हमारा थोड़ा सा काम कर दे भैया सुभद्रा के पास जाओ सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया ये संदेश सुभद्रा तक पहुंचा दे कृष्ण भगवंत जात होते मनात विचार करत होते सुभद्रेला जर सांगितलं सुभद्रा तुझा ऐकू एक पोरगा मरण पावला सुभद्रा खूप रडेल खूप अवपडा करेल स्वतःची कसं तोडेल माझी गचंडी धरेल मला मारायला उठते की काय असे भरपूर प्रश्न देवाच्या मनात होते आता देवानंही ठरल्याप्रमाणे जरा सावधगिरीनं सांगितलं म्हणले सुभद्रे तुझा अभिमन्यू गेला दादा कुठे रे गेला अजून कुठे युद्ध चालू आहे का कुठे युद्धाला पाठवलं का माझ्या पोराला नाही ग बाई तुझा अभिमन्यू गेला दादा अरे कुठं गेला ते तर सांग अरे माझा पोरगा आहे तसा युद्धात कुठे युद्धाला पाठवलं का नाही ग बाई तुझा मुलगा आपल्या समध्यांना सोडून कायमचा गेला हा शब्द ऐकल्याच्या नंतर सुभद्रा जागीच धरणीवर बसली सुभद्रा रडतही नाही आणि सुभद्रा बोलतही नाही दादा सुभद्रा रडतही नाही सुभद्रा बोलतही नाही देवाला वाटलं होतं सुभद्राच्या कानी बातमी पडेल की तुझा एक पोरगा मरण पावला सुभद्रा खूप रडेल खूप अवकाळा करेल स्वतःची केस तोडेल माझी गचंडी धरेल मला मारायला उठेल याच्यातली कोणतीही कृती सुभद्रा करत नाही जुन्या लोकांना कळत असेल एखाद्या बाईच्या कानावर दुःखद बातमी पडली बाईच्या डोळ्यातून अश्रू निघायला पाहिजे बाई रडली पाहिजे आणि जर का बाई रडलीच नाही तर वेडी होण्याची दाट शक्यता असते देवाला वाटलं सुभद्रा वेडी झाली की काय सुभद्रेच्या जवळ आले सुभद्रेला सांगितलं सुभद्रे अगं रड ना अगं तू काय दगडासारख्या हृदयाची झाली सुभद्रे अगं रड ना तुझा एकुलता एक पोरगा मरण पावला सुभद्रे तुला रडायला येत नाही ए वेडी अगं रड ना सुभद्रेनं देवाकडे बघितलं देवाला सांगितलं देवा तू मला रडायला सांगतोय अरे तुझे संत तुझ्याबद्दल सांगत असताना सांगतात चाले हे शरीर कोणाची आसक्ती कोण बोलली ते हरिविना अरे गीतेमध्ये तू स्वतः पण सांगतोय ना की म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हाले असं तूच म्हणतो ना तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही देवा म्हणले हो बाई मग माझा मुलगा मरावा कोणाला वाटत होतो कृष्ण भगवंताला मानच खाली टाकली म्हणले हो बाई मलाच वाटत होतं देवा तू आमचा भगवंता तू तुझ्या भक्तांचा वाईट विचार करणार नाही हा माझा तुझ्यावरचा दृढ भाव आहे आणि तू माझ्या मुलगाला इथून नेलं म्हणजे कुठंतरी चांगल्या जागेवर ठेवला असेल हा माझा तुझ्यावरचा विश्वास आहे तुझ्या सत्तेशिवाय इथं झाडाचं पान हलत नाही माझा मुलगा मरावा तुलाच वाटत होतं तूच नेलं मग देवा ऐक ना तू मला रडायला सांगतोय कशासाठी रडायला सांगतोय मुलगा मेला म्हणून रडायला सांगतोय का अरे मुलगा मेला म्हणून हे दुःख व्यक्त करू का तू माझा भगवंता तुझी इच्छा पूर्ण झाली म्हणून आनंद व्यक्त करू कृष्णा सांगणारे काय करू करावे ते मनी मुलगा मेला पण भगवंतावरचा विश्वास देवा तुला जे आवडतं ते तू करतो आणि तू भक्तांचं वाईट करणार नाही हा माझा तुझ्यावरचा दृढ भाव आहे म्हणून करावे ते मनी समाधान साधकांनी विचारलं तुकोबर आहे तुम्ही म्हणता गोष्ट खरी आहे पण जीवनामध्ये काही संकटाला आम्ही तोंड देतोय आणि तोंड देत असताना समाधानी जीवन सुद्धा जगू पण जगण्यासाठी काहीतरी पर्याय व्यवस्था सांगा ना पर्याय व्यवस्था सांगतात माझे तुकोबर आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात अब काय तुकोबरायांनी पर्याय व्यवस्था सांगितली आपल्या जीवनामध्ये जर दुःख आलं तर दुःखाला कवटाळत बसू नका मग काय करा स्वतःच्या मनाशी संवाद साधा आणि काय करा मनाला समजवून भगवंताच्याकडे लावा म्हणजे
म्हणून या म्हणी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेगवेगळा. जर जीवनामध्ये संकट आलं तर संकटाला कवटाळत बसू नका, त्या गोविंदाचं भजन गा असं तुकोबाराय म्हणतात. मग जे भजन तुकोबाराय गायला सांगतात, स्वतः तुकोबाराय गातात देहूमध्ये, माऊली ज्ञानोबाराय गातात आळंदीमध्ये. नाही सर्वे संत म्हणतात भजन पंढरपुरामध्ये. तेच भजन आता तुम्हाला गायचे धुण्यामध्ये. हाताने टाळी मुखाने नामचिंतन. विठोबार प्रेम राधेवर होतं. 16,108 बायका असल्यावर राधेवर प्रेम करतो म्हणजे राधेची भक्ती कशी असेल. आणि भक्ती करत असताना राधेसारखी गोपिकांसारखी करावी कशी ऐका. हे 16,108 बायका नावाला जावायचा. 16,108